नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप सुंदर अशा विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा असावी, सुख शांती असावी असं प्रत्येकालाच वाटतं आणि यासाठी आपण घरात अनेक प्रकारची बदल असेल किंवा अनेक प्रकारच्या वस्तू आणत असतो किंवा अनेक प्रकारच्या वस्तू घराच्या बाहेर घालवत असतो. त्यामध्ये एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का? तुमच्या घरात देखील ती गोष्ट नक्कीच असणार आहे. यामध्ये आपण काही लकी प्लांट्स लावतो, म्हणजे घराच्या आतमध्ये काही आपण झाडं लावत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का हो, केवळ शोभेची हिरवी झाडच नाही तर अशी काही वेगवेगळी झाडं असतात जी घराच्या आत म्हणजे इंडोअर वाढतात आणि तुमच्या आयुष्यात नशीब, पैसा आणि आनंद घेऊन येतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच दोन अप्रतिम इंडोअर फुलांच्या म्हणण्यापेक्षा अशा झाडांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ती झाडं कोणती आहेत, कोणत्या दिशेला त्यांना ठेवायचं असतं आणि त्यामुळं योग्य दिशेला जर ठेवलं तर त्यांचे आपल्याला चमत्कारिक फायदे देखील मिळतात. आणि त्याचबरोबर चुकीच्या दिशेला ठेवल्यास काय नुकसान होऊ शकतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कोणतीही अर्धवट माहिती असेल तर त्याचा आपल्याला नुकसान होतं. त्यामुळं ते कोणती झाडं आहेत ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते. तर मित्रांनो, घरात शोभा वाढवण्यासाठी असेल किंवा घरातील पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी आपण अनेक झाडे लावतो. पण जेव्हा सुख, समृद्धी आणि पैशाचा विचार येतो तेव्हा मात्र काही महत्त्वपूर्ण किंवा काही निवडक झाडांचा असेल, निवडक वस्तूंचा असेल, निवडक विचारांचा असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण निवड करत असतो. त्यामध्ये दोन सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ती झाडं म्हणजे मनी प्लांट आणि लकी बांबू. ही झाडं तुम्ही पाहिली असतील, कदाचित तुमच्या घरात देखील असतील. बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये, गार्डनमध्ये खूप अशी झाडं विकायला असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच लोकांच्या घरात ही झाडे असून देखील त्यांना त्यांचा फायदाच मिळत नाही. उलट काहींना आर्थिक नुकसानीला देखील सामोरं जावं लागतं. याचं कारण म्हणजे चुकीची दिशा आणि चुकीची पद्धत. आपल्याला एवढंच माहिती असतं की लकी बांबू असेल, मनी प्लांट असेल किंवा कुबेराक्षी असेल, अशी वेगवेगळी जी झाडं आहेत जे घराच्या आतमध्ये आपण ठेवतो, ते झाडं घरात ठेवल्याने पैसा येतो, सुख शांती येते हे आपल्याला माहिती असतं. पण ते नक्की घरात कधी आणली तरी ती कुठं ठेवायची, कोणत्या दिशेला ठेवायची, त्यांची कशी काळजी घ्यायची हे तर आपल्याला माहिती नसतं. फक्त आपण त्यांना आणतो आणि घरात ठेवतो. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मनी प्लांट आणि लकी बांबू घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवावे ज्यामुळे पैशांचा ओघ वाढेल, आणि कोणत्या चुकीच्या दिशेला जर तुम्ही ठेवलं असेल तर त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. ते काय होऊ शकतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिलं झाड आपण पाहणार आहोत मनी प्लांट. सर्वात आधी बोलूया प्रत्येकाच्या घरात सहज आढळणाऱ्या मनी प्लांटबद्दल. तर वास्तुशास्त्रात या झाडाला पैशांना आकर्षित करणारे चुंबकीय झाड मानलं गेलं आहे. तर या दिशेला कोणत्या दिशेला हे झाड ठेवायचं हे त्यापेक्षा देखील महत्त्वाचं आहे. तुमच्या घरात जर हे झाड असेल तर तुम्ही आता इथून पुढे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. आग्नेय दिशा म्हणजे मनी प्लांट ठेवण्यासाठी साऊथ ईस्ट म्हणजे घराची आग्नेय दिशा, आग्नेय दिशेत साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय कॉर्नर सर्वात उत्तम मानला जातो. या दिशेचे देव श्री गणेशजी आहेत आणि ग्रह शुक्र आहे जो सुख आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. याचे फायदे जर आपण पाहिले तर आर्थिक प्रगती येते, सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्वात महत्त्वाचं हवेचं शुद्धीकरण. तर आग्नेय दिशेला मनी प्लांट ठेवल्याने काय होतं, घरातील पैशाची जी चणचण असते ती दूर होते, अडकलेला पैसा परत मिळतो आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात. म्हणजे जर आपला कुठं पैसा अडकलेला असेल किंवा आपल्याला एखादा बिझनेसची आपली कल्पना असेल तर असे मार्ग हळूहळू मोकळे होतात आणि आपले पैसे आपल्याला मिळायला सुरुवात होते. त्यानंतर हे झाड घरातील नकारात्मकता देखील शोषून घेत असते आणि वातावरण आनंदी ठेवते. लक्षात ठेवा, हे झाड नेहमी आग्नेय कोपऱ्याला ठेवायचं असतं. त्यामुळे काय होतं, घरातली नकारात्मकता असते, विनाकारण आपली घरात कधी कधी बघा चिडचिड होत असते किंवा घरातील कर्ता माणूस असेल किंवा घरातील मोठी व्यक्ती जर विनाकारण चिडत असेल, नाराज असेल तर त्यामागे हे कारणं असू शकतात.
त्यानंतर हे हवेतील विषारी घटक दूर करून ऑक्सिजनची पातळी देखील वाढवत असतं. त्यामुळे घरात हे झाड अवश्य ठेवायचं असतं. त्यानंतर चुकीच्या दिशेला ठेवलं तर त्याचं काय नुकसान होतं किंवा कोणतीही दिशा चुकीची आहे, कोणत्या दिशेला हे झाड अजिबात विसरून देखील ठेवायचं नाही आहे, ते ऐका. तर चुकीची दिशा आहे ईशान्य दिशा. म्हणजे आपण जे घरात देव ठेवतो ना, देवघर असतं ईशान्य कोपऱ्यात, मनी प्लांट कधीही अगदी विसरूनही घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवू नका. या दिशेचे प्रतिनिधी देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह आहेत आणि गुरु आणि शुक्र यांच्यात शत्रुत्व असतं. त्यामुळं मनी प्लांट कधीही विसरून देखील ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं नाही आहे. त्याचं नुकसान काय होतं तर ईशान्य दिशेला मनी प्लांट ठेवल्यास घरात भारी आर्थिक नुकसान होऊ शकतं. भारी म्हणण्यापेक्षा हळूहळू आपण आर्थिक परिस्थिती आपली हळूहळू कमी होते किंवा हळूहळू खर्च वाढायला लागतो. नको तिथे आपले पैसे खर्च होतात, कर्ज वाढू लागतं, घरातील सदस्यामध्ये वाद होतात किंवा प्रगती थांबते. कोणत्याही दिशेने निगेटिव्हिटी असेल किंवा नको असलेले खर्च अचानक वाढायला लागतात. दुसरी चूक म्हणजे मनी प्लांटच्या वेली कधीही जमिनीवर रेंगाळू देऊ नका. वेली जमिनीला स्पर्श करत असतील तर घरातील पैसा पाण्यात वाहून जातो. त्या नेहमी वरच्या दिशेला भिंतीवर किंवा काठीच्या आधाराने वाढवाव्यात. आता बऱ्याच वेळा आपण कुंडी ठेवतो मनी प्लांटची किंवा बाटलीमध्ये काचेच्या असेल, पाण्यात असं तरंगत ठेवत असतो आणि त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या आपण शोसाठी अशा वरून खाली बघा, खूप ठिकाणी मी पाहिलेत वरून खाली अशा सुशोभित दिसण्यासाठी ठेवल्या जातात. पण कोणत्याही वनस्पती असतील किंवा त्याच्या फांद्या असतील त्या प्लॅस्टिकच्याच असतील ना, वरून खाली येणाऱ्या, त्या शोभिवंत दिसतात. पण मनी प्लांटच्या बाबतीत कधीही मनी प्लांटच्या फांद्या वरून खाली येताना नसाव्यात. त्या नेहमी वर जाताना किंवा दोरीवरून आपण त्याला पुढे पुढे नेऊ शकतो किंवा वाढवू शकतो. लक्षात ठेवा त्या कधीच खालच्या दिशेने येता कामा नयेत. म्हणजे पैशाचा फ्लो खालच्या बाजूने नाही तर नेहमी उंच उंच आणि उंच ठेवायचा. म्हणजे वरच्या दिशेने, वाढत्या दिशेने आपण जो म्हणतो तसं ठेवायचं. कधीही खालच्या दिशेने किंवा जमिनीला स्पर्श करेल असं ठेवायचं नाही. हा झाला मनी प्लांटविषयी माहिती. दुसरं झाड बघूया आपण, लकी बांबू. तुम्ही लकी बांबू पाहिला असेल. बाजारामध्ये काचेच्या बाउलमध्ये पाणी असतं, त्याच्यामध्ये रंगबिरंगी खाली दगड छोटे छोटे असतात, त्याला लाल किंवा सोनेरी रिबीन बांधलेली असते आणि ते छोटे छोटे बांबू असतात आणि त्याच्यामध्ये फांद्या किंवा हिरवी पाने फुटलेली असतात. तुम्ही हे झाड पाहिलेले असेल. तर आता पाहूया आपण दुसरे चमत्कारी प्लांट म्हणजे लकी बांबू. त्याला फेंगशुई आणि वास्तुशास्त्र या दोन्हीमध्ये या झाडाला भाग्योदय करणारे झाड मानले जाते. हे झाड मातीत किंवा पाण्यात दोन्हीकडे देखील वाढते. आपण पाण्यामध्ये पाहिलं आहे, पण हे झाड मातीत देखील वाढलेलं पाहायला मिळतं आणि माझ्या घरात मी हे पाण्यामध्ये देखील ठेवलं आहे आणि मातीमध्ये देखील हे झाड खूप छान पद्धतीने वाढलेलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आता याची दिशा कोणती, त्याचे फायदे काय आहेत. तर हे झाड म्हणजे लकी बांबू जे आहे तो नेहमी पूर्व, ईस्ट किंवा उत्तर दिशेला, लकी बांबू नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायचा असतो. दिवाणखान्यात असेल म्हणजे हॉलमध्ये असेल किंवा घराच्या मध्यभागी किंवा टेबलवर ठेवणे शुभ असते. त्यानंतर आरोग्य, उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, करिअर असेल, नोकरीमध्ये प्रगती असेल किंवा पंचतत्वाचे जरी संतुलन आपल्याला करायचे असेल तरी हे झाड खूप म्हणजे अतिशय फायदेशीर असं मानलं जातं. तर घराच्या पूर्व दिशेला ठेवल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य, आपण जो म्हणतो घरातला कर्ता पुरुष असतो किंवा घरातील जी मोठी व्यक्ती असते त्याचे आरोग्य या गोष्टीमुळे चांगले राहते आणि घरातील आजारपण दूर होते. त्यानंतर करिअर असेल, नोकरीमध्ये प्रगती असेल पाहिजे असेल तर काय करायचं, उत्तर दिशेला लकी बांबू ठेवायचा. यामुळे काय होतं, नोकरीत प्रमोशन मिळते, व्यवसायात मोठे यश आपल्या हाती लागत असते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सांगितलं तुम्हाला पंचतत्वाचे संतुलन. लकी बांबूमध्ये किंवा ते जे लाकूड असतं, ते पाणी, पृथ्वी, कुंडीतील दगड म्हणजे धातू, काचेला बाऊल किंवा नाणे आणि अग्नी म्हणजे लाल रिबीन या पाचही तत्वांचे संतुलन असते, ज्यामुळे घरात प्रचंड सुख, शांती येते. आता तुम्ही म्हणाल यामध्ये पंचतत्व कशी आली, तर लकी बांबूमध्ये बघा, बांबू म्हणजे लाकूड आलं, झाड आलं,
त्यामध्ये पाणी असतं, त्यानंतर पृथ्वी तत्व असतं आणि धातू काचेच्या बाउलमध्ये असल्यामुळे तो धातूमध्ये असतं. त्यानंतर लाल रिबीन असते, त्याला सोनेरी रिबीननी हे झाड बांधलेलं असतं. त्यामुळे ते अग्नितत्वाशी जोडले गेले असतं. त्यामुळे हे झाड नेहमी पंचतत्वाचं संतुलन करत असतं. आणि कधीही तुम्ही जर लकी बांबू खरेदी करत असाल तर ते नेहमी रिबीन कोणत्या कलरची बांधलेली आहे ते बघायचं. त्याला चमकणारी सोनेरी किंवा लाल कलरची रिबीन घट्ट बांधलेली असावी तर ते तुम्ही खरेदी करा. त्यानंतर हे झालं कोणत्या दिशेला ठेवायचं किंवा योग्य दिशा. त्यानंतर काही घरात बघा चुकीच्या दिशेला ठेवलं जातं, त्यामुळे काय नुकसान होतं ते आपण पाहूया. तर चुकीची दिशा आहे दक्षिण दिशा आणि नैऋत्य कोपरा किंवा नैऋत्य दिशा, साऊथ वेस्ट. लकी बांबू घराच्या दक्षिण आणि किंवा नैऋत्य दिशेला ठेवणे टाळायचं. तसेच कधीकधी बेडरूममध्ये किंवा बाथरूमच्या जवळ हा लकी बांबू ठेवायचा नाही आहे. हा नेहमी घराच्या मध्यभागी किंवा हॉलमध्ये ठेवायचा. यामुळे काय होतं बघा, नुकसान बघा काय होतं. तर बेडरूममध्ये ठेवल्यास पती पत्नींच्या नात्यात तणाव निर्माण होतो आणि झोप कमी होते किंवा झोप येत नाही. दक्षिण दिशेला ठेवल्याने या झाडाची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते, झाड पिवळे पडू लागते आणि घरात विनाकारण खर्च वाढतो. लक्षात ठेवा मित्र आणि मैत्रिणींनो, हे झाड नेहमी घराच्या मध्यभागी किंवा हॉलमध्ये पूर्व दिशेला ठेवायचं असतं. टेबलवर आपण हे झाड ठेवायचं. याचा खूप छान असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दिसायला देखील हे खूप सुंदर असं झाड दिसतं. याचं पाणी आठवड्यातून किंवा प्रत्येक 4-5 दिवसातून चेंज करायचं. आणि लक्षात ठेवायचं या झाडावर ऊन येणार नाही. ऊन आलं तर हे झाड उन्हाने देखील पिवळं पडू शकतं. त्यानंतर बेडरूममध्ये ठेवलं तर निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करून देखील हे झाड पिवळं पडू शकतं. तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या घरात हे 2 झाडं आहेत का? आहेत तर कोणत्या दिशेला आहेत? तुम्ही कुठे ठेवलेत? चुकीच्या दिशेला तर नाही आहेत ना ठेवले? अशी याची काळजी घ्या. मनी प्लांट असो वा लकी बांबू असो, जर याची पाने पिवळी पडली किंवा सुकली तर ती लगेच काढून टाकायची, कट करायची. सुकलेली झाडं घरात दरिद्री आणतात. आठवड्यातून एकदा लकी बांबूचे पाणी नक्की बदला. आणि मनी प्लांटला थेट कडक उन्हात ठेवू नका. बघा मनी प्लांटला देखील थेट कडक उन्हात ठेवायचं नाही आहे. तर मित्रांनो, तुमच्या घरात हे प्लांट कोणत्या दिशेला आहेत आजच तपासून घ्या आणि योग्य दिशेला ठेवून तुम्ही फरक अनुभवा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल, माझ्या सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता नक्की एक लाईक करून जावा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण पुढच्या अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.